नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी राज्यशास्त्रामधील दुसरा पाठ, तो म्हणजे निवडणूक प्रक्रिया. ऑलरेडी याच्या आधीच्या पाठामध्ये आपण संविधान म्हणजे काय किंवा संविधानाची वाटचाल कशी आहे किंवा आपल्या देशामध्ये एक्झॅक्टली संविधानानुसार कारभार कसा चालतो किंवा लोकशाही काय हे सगळं आपण पाहिलं. पण लोकशाही जर अंमलात आणायची असेल, लोकशाही जर बघायची असेल, तर त्यासाठी काय लागतं? निवडणूक प्रक्रिया. म्हणजे निवडणूक प्रक्रिया किती चांगल्या पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात किंवा निवडणूक प्रक्रियांना किती लोक सपोर्ट करतायत, किती लोक निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत, त्यावरून आपण म्हणू शकतो की इथे कशी आहे एक्झॅक्ट लोकशाही आहे किंवा या ठिकाणी कशी आहे चांगली सुदृढ लोकशाही आहे. त्याच्यामध्ये लोक जे आहेत ते ट्रस्ट ठेवतायत किंवा शासन जे आहे तर ते लोकांसाठी काम करतायत. सो हे तेव्हा बघू शकतो आपण जेव्हा निवडणुका न्याय वातावरणामध्ये होत आहेत, खुल्या वातावरणामध्ये होत आहेत, लोक जास्तीत जास्त निवडणुकांमध्ये पार्टिसिपेट करतायत, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की या प्रदेशामध्ये किंवा या देशामध्ये लोकशाही आहे. सो त्याच्यामुळे निवडणुका लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी किंवा लोकशाही अस्तित्वात आहे याचे एक उत्तम काय डेमॉन्स्ट्रेशन असेल किंवा दाखवायचं असेल तर दॅट इज बाय निवडणूक प्रक्रिया. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीमध्ये निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित असणाऱ्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपल्यास माहिती आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे की निवडणुका जेव्हा होतात तेव्हा त्यामधून प्रतिनिधी निवडले जातात, म्हणजे जे पण रिप्रेझेंटेटिव्ह असतील, जे पण उमेदवार आहेत तर ते निवडले जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकशाही आहे ही कशावरून सिद्ध होते की निवडणुका होत आहेत, त्यामधून उमेदवार निवडले जात आहेत आणि ते उमेदवार काम करतायत जनतेसाठी. ठीक आहे. सो निवडणुकांमुळे शांतता मार्गाने किंवा शांततेमध्ये सत्तेमध्ये बदल होत आहेत. वेगवेगळ्या पक्षांना राजकारभाराची संधी मिळते. जर निवडणूक घेतल्या नसत्या तर पहिला जो पक्ष आहे तोच आतापर्यंत सत्तेवरती असला असता, कारण पक्ष किंवा सत्ता बदललीच नसती. सो निवडणुकांमुळे काय होतंय की आधी आपल्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर कालांतराने आता भाजपची सत्ता आहे. म्हणजे सत्ता बदलली जाते, पक्ष बदलला जातोय. ठीक आहे. नवीन लोक सत्तेवरती येऊ शकतात बिकॉज ऑफ निवडणुका. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात आणि समाज जीवनामध्येही बदल घडले जातात. ऑफकोर्स आधीचे धोरण वेगळे होते, काँग्रेसच्या काळामधले, भाजपच्या काळामधली धोरणं बदललेली आहेत. सो हे सगळे गोष्टी पण बदलतात, त्यामुळे समाज जीवन पण बदलतं. तर आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कसे असले पाहिजे? कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू आणि जनमताची कदर करणारे. हे चारही पण शब्द अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला योग्य उमेदवाराची वैशिष्ट्य विचारली जाऊ शकतात किंवा चांगल्या उमेदवाराची वैशिष्ट्य विचारली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये लिहायचंय की उमेदवार कार्यक्षम असला पाहिजे, उमेदवार चांगला असला पाहिजे, जनमताची कदर करणारा असला पाहिजे, जे काही सांगितले ते सगळं. त्याच्यामुळे हे सगळं लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये असा एक क्वेश्चन येऊ शकतो, इतर तुम्हाला हे दिलं असेल, वेब डायग्राम दिली असेल, त्याच्यामध्ये चार त्याचे गुणधर्म लिहा चांगल्या उमेदवाराचे, असं पण तुम्हाला दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. थोडासा ब्राईटनेस जास्त होतोय एका साईडला, थोडी काहीतरी लाईट मध्ये इश्यू आहे. ओके. सो त्यानंतर असं आहे की ज्या निवडणुका प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया पण खुली असली पाहिजे. खुली म्हणजे काय, कोणाचं कोणावर प्रेशर नाहीये की तुम्ही यालाच मत द्या त्यालाच मत द्या, नाही. न्याय असले पाहिजे, म्हणजे कोणावरही अन्याय होता कामा नाही की यांना कमी मतं मिळाली तरी पण हे निवडून आले वगैरे, असं काही नको. जे काही आहे ते प्रॉपर नियमानुसार चाललं गेलं पाहिजे. विश्वासार्ह असावे, म्हणजे जनतेचा विश्वास आहे म्हणून लोक तुम्हाला वोटिंग करतायत, तर तुम्ही त्यांचा विश्वास डावलला नाही पाहिजे की तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू आपण, छेडछाड नाही होत आहे वोट्स मध्ये, जे ज्याला वोट दिले ते त्यालाच जात आहे बरोबर. तर हे असा विश्वास आहे जनतेचा, तो तुम्ही जपला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया जी आहे तर ती येईल किंवा तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही होईल. ठीक आहे. तर या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची पण नेमणूक करण्यात आलेली आहे. कारण ऑफकोर्स एवढं सगळं बघायचं म्हटल्यावर मॅनेज करायला पण कोणीतरी असलं पाहिजे. सो त्यासाठी आहे ते म्हणजे निवडणूक आयोग. त्यानंतर भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशामधील सर्व महत्वाच्या निवडणुका घेत असतात. ऑफकोर्स भारताचा पूर्ण देशाच्या निवडणुका जेव्हा होतात, फॉर एक्झाम्पल जेव्हा पंतप्रधान निवडायचा असतो तर आपण जे काही उमेदवारांना मत देऊ त्यातल्या त्यात पंतप्रधान निवडला जातो. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला पूर्ण देशाच्या निवडणुका घ्यायच्या असतात, लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या असतात, तर त्या केसमध्ये देश पातळीवरती या निवडणुका होतात. तर तेव्हा जे भारताचा निवडणूक आयोग आहे तर ते याचं काम बघतो. आणि जेव्हा आपल्याला फक्त मुख्यमंत्रीच्या जेव्हा निवडणुका होतात, जेव्हा आपण उमेदवार निवडून देतो त्यातला एक उमेदवार मुख्यमंत्री बनतो, सो तेव्हा ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तर त्या कशा होतात, त्या राज्यासाठी होतात. सो त्याच्यामुळे त्यावेळेस राज्य निवडणूक आयोग जे आहे ते काम बघणार आहे.
त्यानंतर निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगच बघत असतं. म्हणजे असं म्हणतात ना की निवडणूक या तारखेला आहे, मग तेव्हापासून निवडणूक होईपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत किंवा निवडणुका झाल्यानंतर पण मतमोजणी वगैरे आहे, तर हे सगळं जे आहे तर ते त्या दिवशी म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणूक आयोग करून बघत असतं. तर निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली हे सगळं चालू असतं. एक मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा खूप जास्त मोठा भाग आहे, कारण निवडणूक व्यवस्थित नाही झाल्या तर तिथे लोकशाही नसणार आहे. तर या पाठामध्ये आपण निवडणूक आयोगाची रचना कशी आहे, निवडणूक आयोगाचे कार्य काय आहेत, निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे एक्झॅक्टली, किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जर कुठल्या सुधारणा करायच्या असतील वगैरे तर कसं काय होतं, किंवा कसं निवडणूक आयोग काम करतं, किंवा निवडणुका ओव्हरऑल कशा घेतल्या जातात हे आपण बघणार आहोत. त्याच्या आधी या ठिकाणी आहे, माहित आहे का तुम्हाला प्रतिनिधित्व म्हणजे काय? आपण काय बघतो की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो. आता तो उमेदवार जो आहे तो जेव्हा सत्तेमध्ये येईल तर तेव्हा तो तुमच्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे, म्हणजे तुमच्यासाठी तो निर्णय घेणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गामध्ये मॉनिटर असतो. आता मॉनिटर काय करतो की तुमचं काही कंप्लेंट असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं टीचरला तर तुम्ही आधी मॉनिटरला सांगता, मग तो जाऊन टीचरला सांगतो आणि मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या जातात. त्या ठिकाणी मॉनिटर काय आहे, प्रतिनिधी आहे. त्याने बिहाफ ऑफ ऑन यू ऑल, म्हणजे तुम्ही 50 मुलं असाल वर्गामधली तर तुम्ही 50च्या 50 जण जाऊन टीचरला नाही सांगू शकत की आम्हाला हे पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही काय करता की तुम्ही त्या मॉनिटरला सांगता, तो जाऊन टीचरला सांगतो की मुलांचं असं असं म्हणणं आहे. ठीक आहे, सो त्याने काय केलं, तुम्हाला रिप्रेझेंट केलं. सो याला आपण म्हणतो प्रतिनिधी. तर आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. म्हणजे काय, लोकशाहीमधले सगळे निर्णय घेताना जनतेला सामावून घेणं शक्य नाही. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की आमच्या गावामधले जेवढे पण 100 लोक सपोज तुमच्या गावामध्ये राहतात तर आम्ही 100च्या 100 जाऊन सरपंचला सांगू की आम्हाला हे पाहिजे, तर ते नाही होणार. म्हणजे सगळे जण जाऊन त्या ठिकाणी सरपंचला घेराबेरा घालून नाही बसू शकत आपण. ठीक आहे, सोबत त्यासाठी आपण काय करतो, आपण आपल्यातला एक सगळ्यांमधला एक ग्रुप लिडर निवडतो. मग तो जाऊन सांगतो की आम्हाला अशा अशा सोयी पाहिजेत किंवा आमचे असे असे इश्यूज आहेत. ठीक आहे, कारण प्रत्येकाला आपण नाही विचारू शकत ना की तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय. सो आपण ओव्हरऑल बघतो की जास्तीत जास्त लोकांना काय वाटतंय. ठीक आहे, आणि मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या जातात. सो यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडतो, आपणच निवडतो, आपणच वोट करून निवडतो आणि मग तो व्यक्ती जो आहे तो सत्तेमध्ये येतो. सो प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणं अपेक्षित असतं. आणि मग प्रतिनिधींनी जनतेला याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. जनतेला विचारलं पाहिजे की तुम्हाला काय हवंय, मग ते सरकारकडून इम्प्लिमेंट करून घेतलं पाहिजे. तरी पूर्ण प्रोसेस जी आहे तर ती चालू राहिली पाहिजे. ठीक आहे, आता आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. ओके, सो आता आपण बघणार आहोत की भारतामध्ये एक्झॅक्ट निवडणूक आयोग कसा होता, त्याचं काय काम होतं आणि यांचं काय गोष्टी. तर भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे आणि तेच या सगळ्या गोष्टी बघत असतं. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर दोन जे आहेत तर ते निवडणूक आयुक्त असतात. म्हणजे एक मुख्य आणि अजून दोन, असे एकूण तिघांचा हा ग्रुप आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे यांना पदावरून काढायचं की पदावर ठेवायचं हे सर्वस्वी राष्ट्रपतींच्या हातामध्ये असतं. कुणीही त्यांना कधीही पदावरून काढू शकत नाही. बेसिकली तुम्हाला असं वाटेल की हे राष्ट्रपतींनाच का दिलं, म्हणजे हे प्रधानमंत्रीला पण देऊ शकलो असतो किंवा इतर कोणाला पण देऊ शकलो असतो. तर बेसिकली प्रधानमंत्री हा एखाद्या पक्षाचा असतो, इव्हन राष्ट्रपती पण असतो, पण राष्ट्रपतीला त्या पक्षामधून सिलेक्ट केलं जावं वगैरे असं नसतं. सो असं मानलं जातं की राष्ट्रपती जो आहे कुठल्याही पक्षाचा असला तरी पण तो त्या पक्षापुरता विचार न करता पूर्ण देशापुरता वगैरे विचार करतो. आणि त्यामुळे इव्हन राजकीय कुठलं पण कारण असेल किंवा कुठल्याही अशा व्यक्तीला अपॉइंट करायचं असेल तर ते सगळे अधिकार राष्ट्रपतींचे असतात. त्यानंतर कारण ते मोस्टली निरपेक्ष निर्णय घेतील असं असतं. तर निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य जपलं जावं म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी पदभ्रष्ट करणं म्हणजे पदावरून काढून टाकलं जात नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद पण असते की ऑफकोर्स, म्हणजे निवडणूक घ्यायचं म्हटलं खर्च येणार. एकतर ईव्हीएम मशीन्स वापरतो आपण, त्या सगळ्या मशीन्सचं मेंटेनन्स बघणं, त्या सगळ्या निवडणुका ऑर्गनाईज करणं किंवा निवडणुका करण्याच्या दरम्यान जे काही लोक तिथे काम करतील त्यांना पगार वगैरे देणं, तर या सगळ्या गोष्टींसाठी एक स्वतंत्र असं एक बजेट काढलं जातं की एवढ्या एवढ्या पर्सेंट पैसा निवडणुकांसाठी आपण वापरू शकतो किंवा खर्च करू शकतो. तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे होते तर ते होते सुकुमार सेन. आणि 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतातील प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्ताचा पदभार देण्यात आला. इथे निवडणूक आयुक्त बनले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि कठीण परिस्थितीमध्ये पण त्यांनी अत्यंत कौशल्याने कारभार स्वीकारला, कारण हा भारत नुकताच स्वतंत्र झालाय. अजून लोकांना माहिती पण नाही की निवडणूक काय असतं, त्यांना लिहिता वाचताही येत नाही की ते पक्षाचं नाव बघून त्यांना वोट करते, त्यांना काहीच माहिती नाही की आपण कुठे मत केलं पाहिजे, मतदानच बेसिकली काय केलं पाहिजे, या कुठल्याही गोष्टी त्यांना माहिती नाहीये. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये निवडणुका घेणं किंवा त्या पार पाडणं किंवा त्या व्यवस्थितरित्या त्यातून उमेदवार निवडून ते पदावरती वगैरे येणं, कारण आपण बघतो की या निवडणुका प्रॉपर झाल्या होत्या आणि इथूनच राज्याचा कारभार व्हायला सुरुवात झाली होती, हे आपण दुसऱ्या पाठामध्ये बघितलेली आहे. सो मग हे सगळं इतकं नीट घेणं हे खरं तर निवडणूक आयोगाचं आणि किंबहुना निवडणूक आयुक्ताचं सगळ्यात मोठं यासाठी योगदान आहे. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग नाही, म्हणजे तुम्हाला असं कोण नाही मिळणार की हा मी निवडणूक आयोगामध्ये 12 महिने काम करतो, असं नाही. तर बेसिकली सरकारी गव्हर्नमेंट जॉब मधले जे लोक आहेत, तुम्ही बघितलं असेल तुमची शाळा जर गव्हर्नमेंटची असेल किंवा इव्हन काही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये पण, तर तुमच्या टीचर्सला इलेक्शनची ड्युटी वगैरे असते, असं तुम्ही ऐकलं असेल, किंवा ते इलेक्शनचे कामाला जातात, इलेक्शनचं काही काम वगैरे त्यांच्याकडे असतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये. सो इट्स बेसिकली की निवडणूक आयोगाचा स्वतःचा असा काही कामगार वर्ग नाहीये, ते या सगळ्या लोकांच्या हेल्पने काम करून घेत असतात जेव्हा कधी निवडणूक येतील तेव्हा. तर आता एक्झॅक्टली निवडणूक आयोग करतो काय, म्हणजे काय काम आहे, असं आपण म्हणतोय की आयोग आयोग आयोग, तर ते फक्त निवडणुका घेतं का, ते नाही. निवडणुकांच्या आधी आणि नंतर पण खूप काम असतात. म्हणजे बेसिकली मतदारांची याद्या तयार करणं, म्हणजेच काय, की आता बघा आपण काय म्हणतो की ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर ते मतदान करू शकतात, राईट. मग आता कालपर्यंत मी 17 वर्षांची होते, म्हणजे 17 वर्ष पूर्ण होत होती. आज मला 18 वर्ष पूर्ण झालं. तर बेसिकली आता मी नव्याने ऍड झाले, राईट. त्या यादीमध्ये माझं नाव आलं पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट टाइम मी जाऊन मतदान करू शकते. किंवा एखादा व्यक्ती असेल जो खूप वृद्ध आहे, त्याची डेथ झाली, तर त्याचं नाव त्या मतदार यादीमधून काढलं पाहिजे, कारण आता ते वोटिंग नाही होऊ शकत, राईट. सो ही नावं नवीन नावं ऍड करणं, जुनी नावं काढून टाकणं, तर हे जे काही करणं आहे, तर मतदारांच्या नावांची लिस्ट अपडेट करणं, अद्ययावत म्हणजे अपडेट करणं, नवीन जुनं सगळं ऍड वगैरे करून, तर हे सगळं काम पण कोणाचं आहे, निवडणूक आयोगाचं आहे. नव्या मतदारांचा समावेश करणं वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि त्यासोबतच आता मी नव्याने मतदान करणार आहे, मला आता जस्ट 18 इयर्स कम्प्लीट झालेले आहेत, तर मला ते वोटर्स आयडी पण मिळतं, तर ते मला मिळवून देणं, माझ्यापर्यंत ते पोहोचवणं, हे सगळं काम पण कोणाचं आहे, निवडणूक आयोगाचं आहे. तर मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम पण आखण्यात येते, जेणेकरून लोकांना कळावं की आपल्याला आपलं नोंदणी करायचं आहे, किंवा आपण आता 18 वर्ष पूर्ण झालेलो आहोत, आपण रजिस्टर केलं पाहिजे आपल्या वोटर्स आयडी कार्डसाठी वगैरे, यासाठी अनेक मोहीम पण आहेत. आता निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम. आता जेव्हा निवडणुका घ्यायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल या भागामध्ये विधानसभेच्या या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, किंवा या नगरामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत, हे जेव्हा डिसाईड होतं, किंवा मग निवडणुका कधी घ्यायच्या, किती टप्प्यांमध्ये घ्यायच्या, कोणत्या वेळेमध्ये घ्यायच्या, किंवा कुठल्या भागामध्ये निवडणुका कधी होणार, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं नियोजन करणं, वेळापत्रक वगैरे तयार करणं, या सगळ्या गोष्टी कोण ठरवतं, निवडणूक आयोग ठरवतं. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं म्हणजे काय, बेसिकली आता मला निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभं राहायचंय, मतदान नाही करायचंय, मला ऍज अ उमेदवार उभं राहायचंय, म्हणजे मी करू शकते मतदान, पण मला ऍज अ उमेदवार म्हणून उभं राहायचंय. तर मी काय करणार, मी आधी अर्ज करणार की मी अशी आहे, माझं एज एवढं एवढं आहे, किंवा मला या पक्षामधून म्हणजे मला निवडणुकीसाठी उभं वगैरे राहायचं आहे, हे सगळं आपण काय करणार, मेन्शन करणार. आणि त्यानंतर ते अर्ज केल्यानंतर मग ते अर्ज निवडणूक आयोग बघतं की हा या माणसाला कुठले गुन्हे नाही आहेत ना आधीपासूनचे, किंवा हा कॅपेबल आहे का निवडणुकीसाठी उभं राहायला वगैरे, तर या सगळ्याची छाननी करणं किंवा या सगळ्या गोष्टी तपासून बघणं, हे सगळं कुठे येतं, निवडणूक आयोगाकडे येतं. किंवा कधी कधी असं आपण बघतो की पक्ष तिकीट देतं, म्हणजे बेसिकली काय, की फॉर एक्झाम्पल मी एका XYZ पक्षामध्ये आहे, तर पक्षाने मला सांगितलं की तू या भागामध्ये निवडणूक लढवू शकते, तर मला त्यांनी अप्रुव्हल दिलं, सो दॅट इज वॉट, मला तिकीट मिळलं. सो मग बेसिकली हे सगळं कोणाला उभं केलेलं आहे, कोण उमेदवार बनू शकतं, कोण नाही बनू शकत, किंवा काय काय त्याच्या क्रायटेरिया आहेत, काय एलिजिबिलिटी आहे, पात्र आहो की नाही आपण उमेदवार म्हणून उभं राहायला, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघणं कोणाच्या हातामध्ये आहे, निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे. सो मग निवडणुकांसाठी जेव्हा उभं राहायचं असतं तेव्हा प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरावा लागतो, त्यामध्ये स्वतःची सगळी माहिती द्यावी लागते, आणि फक्त माहिती दिली आणि झालं असं नाही होत, तर निवडणूक आयोग ती माहिती खरी आहे की नाही हे सगळं तपासून पण बघायचं काम करते, आणि मगच त्या उमेदवाराला निवडणूक लढायची परमिशन मिळते. राजकीय पक्षांना मान्यता. फॉर एक्झाम्पल आता नवीन एखादा राजकीय पक्ष तुम्हाला बघायला मिळते की एक नवीन राजकीय पक्ष तयार झाला, आपोआपच तयार झाला, म्हणजे आपोआप म्हणजे या निवडणुकांसाठी तयार झाला. सो मग तो कसा काय आला असेल, असंच कोणी पण पक्ष काढू शकतं का, तर नाही, त्यासाठी पण परमिशन लागते निवडणूक आयोगाची. मग निवडणूक आयोग बघतं की तुमचा पक्ष नवीन आहे, तर तुम्हाला चिन्ह वगैरे दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघता की भाजपचं कमळ चिन्ह आहे,
तर बेसिकली ते चिन्ह तुम्हाला दिलं जातं किंवा तुमच्या पक्षाला ते चिन्ह घ्यायचं असतं. सो बेसिकली चिन्ह दिली जातात किंवा कधी कधी तुम्ही बघता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही पक्ष फुटलेले आहेत. म्हणजे आधी फक्त एक शिवसेना होती आणि त्याच्यामध्ये पण फूट पडलेली आहे. सो बेसिकली त्यातून एक नवीन शिवसेना आली तर त्याचं चिन्ह वेगळं आहे, आधीच्या शिवसेनेचं चिन्ह वेगळं आहे. सो बेसिकली या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याची मान्यता देणं किंवा हे सगळं नीट सुरळीत करणं हे काम पण कोणाचं निवडणूक आयोगाचं आहे. तर किंवा असं पण होऊ शकतं की एखाद्या पक्षाची मान्यता रद्द केली, तुम्ही पुढे जाऊन निवडणुका नाही करू शकत. मे बी त्यांनी काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या असतील किंवा त्यांनी काहीतरी निवडणूक आयोगाचे नियम मोडले असतील वगैरे असं पण होऊ शकतं किंवा त्या पक्षाचा निवडणूक लढण्याचा अधिकार काढून घेणं. हे सगळं आपण कोण बघतं? निवडणूक आयोगच बघतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे निवडणुकी संदर्भात जे काही वाद असतील ते सोडवणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असाल की निवडणुका झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर पक्षांमध्ये वाद होतात की आम्हाला जास्त मतं होती, हे कसं सत्तेवरती आले किंवा मत ते काय ते ईव्हीएम मशीन मध्ये फ्रॉडच झालाय किंवा असंच काहीतरी झालंय. सो अशा खूप सारे वाद चालू असतात किंवा खूप साऱ्या गोष्टी चालू असतात किंवा ह्यांनी तेच केलं त्यांनी हेच केलं वगैरे वगैरे वगैरे. सो बेसिकली हे सगळे वाद सोडवणं आणि एका लिमिटच्या बाहेर गेले तर ते सोडवणं, त्याच्यावर कारवाई करणं ही सगळी कामं कोणाची आहे? निवडणूक आयोगाची आहे. ठीक आहे. सो किंवा मग कधी कधी ते वाद इतके मोठे होतात की निवडणूक आयोगाला परत निवडणूक घ्यायची की नाही हे पण डिसाईड करावं लागतं. सो ते पण काम कोणाचं आहे? निवडणूक आयोगाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. आता तुम्हाला बघायला मिळते की लोकसभेमध्ये एकूण 543 वगैरे जागा आहेत, म्हणजे 543 मतदारसंघ आहेत. मतदारसंघ म्हणजे काय की तुम्ही बघता की या भागामध्ये निवडणूक होते, इथून एक उमेदवार येतो, त्या भागामध्ये निवडणूक होते, तिथून एक उमेदवार येतो. असं करत करत 543 उमेदवार जे आहेत तर तेवढे उमेदवार निवडले जातात आणि मग त्यातून ज्या पक्षाला बहुमत असेल तर ते पक्ष सत्तेवरती येतात. ठीक आहे. टोटल संख्या किती आहे? 543. आता कोणी डिसाईड केली? डिपेंडिंग अपॉन की गोवा लहान आहे किंवा उत्तर प्रदेश मोठा आहे तर त्या ठिकाणी जास्त उमेदवार जे आहेत तिथून येणार आहेत, गोव्यामधून कमी उमेदवार येतील. तर अशा पद्धतीने जेवढी जास्त लोकसंख्या असेल, जेवढा मोठा तो प्रदेश असेल त्यानुसार किती उमेदवार त्या त्या भागामधून आले पाहिजे हे डिसाईड होतं. ठीक आहे. सो मग आणि तो सभासद जो आहे, तो उमेदवार जो आहे त्या त्या भागाचा त्या प्रतिनिधित्व करत असतो. तर एकूण असे 543 मतदारसंघ आहेत. आता हे निर्माण करायचे की आहेत ते काढून टाकायचे, हे सगळं बघण्याचं काम कोणाचं असतं? परिसीमन समिती, डिलिमिटेशन कमिशनचं. आणि कुठल्याही दबावाखाली न येता की जस्ट बिकॉज हा प्रदेश मोठा आहे म्हणून याच्यामध्ये आपण मतदारसंघ असेच वाढवावे, तर असं नाही होते. त्याच्यामागे खूप मोठी प्रोसिजर आहे. तर ती सगळी बघूनच या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात. तटस्थपणे म्हणजे कुठल्याही पक्षाला फेवर न करता मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी सुद्धा आहे. सो जेव्हा तुम्ही 18 वर्ष पूर्ण व्हाल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, तुमचं मतदानाचं कार्ड काढायचं आहे, वोटर आयडी ज्याला आपण म्हणतो, आणि तुम्हाला मतदान द्यायचं आहे, करायचं आहे. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचं सरकारला पण पालन करावं लागतं. मग यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार. तर जेव्हा निवडणुका असतात तेव्हा निवडणूक आयोग जे काही म्हणेल ते अगदी पंतप्रधान असो किंवा कुठलाही कोणीही व्यक्ती असो सत्तेवरचा त्याला सुद्धा फॉलो करावं लागतं. सो निवडणुकांच्या काळामध्ये निवडणूक आयोग नेहमीच श्रेष्ठ असतं. आणि आता आचारसंहिता म्हणजे काय वगैरे ते आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्ट मध्ये. पण त्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळते की सगळ्यात तुम्हाला असं कधी प्रश्न पडलाय का? आपण सगळ्यात पहिले निवडणूक आयुक्त बघितले, पण सगळ्यात पहिला असा कोण व्यक्ती होता की ज्याने मतदान केलं होतं? तर त्यांचं नाव तुम्हाला इथे बघायला मिळतंय. तर त्यांचं नाव आहे श्याम शरण नेगी. हे भारताचे पहिले मतदार होते. 25 ऑक्टोबर 1951 साली जेव्हा लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या तर ही वॉज द फर्स्ट ज्यांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. तर अशा पद्धतीने आपण निवडणूक आयोग करतं काय किंवा निवडणूक आयोगचं रचना काय आहे हे आपण बघितलं. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की निवडणूक आयोग जे आहे तर त्याच्यामध्ये आचारसंहिता काय आहे वगैरे किंवा भूमिका काय काय आहेत निवडणूक आयोगाच्या प्रत्येक ठिकाणी, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि अशाच पद्धतीने विजन सिरीज फॉलो करत राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचे व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू सो मच अँड बाय.